पुण्यात भर रस्त्यात सुरू होता तसला प्रकार हे करताना लाजही नाही वाटली। नेमकं काय सुरू होतं, कोण करत होता आणि एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर असा प्रकार सुरू असतानाही अनेकांना त्याचा संशय का आला नाही। पुण्यातील निगडी परिसरातील मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस गर्दी वाढत होती। वाहनांची वर्दळ, नागरिकांची ये-जा, दुकाने आणि नेहमीचे गजबजलेले वातावरण यामध्ये सर्व काही अगदी सामान्य असल्यासारखं दिसत होतं। पण या गर्दीतच काहीतरी असं घडत होतं ज्याकडे बहुतांश लोकांचं लक्षच जात नव्हतं। काही नागरिकांनी मात्र अनेक दिवसांपासून एक संशयास्पद हालचाल त्यांना जाणवू लागली होती। काही लोक येत, काही क्षण थांबत आणि लगेच निघून जात। हे नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज कोणालाच लागत नव्हता। हळूहळू ह्या हालचालींबद्दल चर्चा सुरू झाली। परिसरातील काही लोकांना हा प्रकार साधा नसल्याचं जाणवू लागलं। प्रत्येक वेळी वेगवेगळे चेहरे दिसत होते, पण त्यांची हालचाल जवळपास सारखीच होती। कुणी उघडपणे काही बोलत नव्हतं, मात्र वातावरणामध्ये संशय वाढत होता। अनेकांना वाटत होतं की एवढ्या गर्दीत काहीतरी बेकायदेशीर सुरू आहे, पण त्याचा पुरावा मात्र कुणाकडेच नव्हता। दरम्यान ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली, मात्र कोणतीही घाई न करता संपूर्ण माहितीची खात्री करण्याचा निर्णय घेण्यात आला। कारण अशा कारवाईत एक छोटी चूकही मोठा परिणाम करू शकते। त्यामुळे संबंधित पथकाने प्रथम त्या परिसरातील हालचालींचा अभ्यास सुरू केला। काही दिवस निरीक्षण करण्यात आलं आणि प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं। यानंतर पोलिसांनी एक वेगळी रणनीती आखली। कुणालाही संशय येऊ नये म्हणून अधिकारी आणि कर्मचारी सामान्य नागरिकांच्या वेशात त्या परिसरात फिरू लागले। कुणी पायी, कुणी वाहनावर, तर कुणी रस्त्याच्या कडेला उभं राहून परिसरावर नजर ठेवत होतं। बाहेरून पाहिलं तर सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं, पण प्रत्यक्षात प्रत्येक क्षणाची नोंद घेतली जात होती। काही वेळानंतर संशय अधिकच गडद होऊ लागला। एका ठराविक जागी एक व्यक्ती वारंवार थांबत होती, तिच्याकडे काही लोक येत होते, काही सेकंद बोलत होते आणि लगेच निघून जात होते। ही संपूर्ण हालचाल इतकी वेगाने होत होती की सामान्य माणसाला त्यात काही विशेष वाटलं नसतं, पण पोलिसांच्या नजरेत मात्र प्रत्येक क्षण कैद होत होता। पथकाने संयम न सोडता योग्य क्षणाची वाट पाहिली। कोणतीही घाई केली असती तर पुरावा मिळणं कठीण झालं असतं। त्यामुळे काही काळ शांतपणे निरीक्षण सुरूच राहिलं। परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष दिलं जात होतं। जणू काही मोठी कारवाई होणार आहे याची कल्पना कुणालाच नव्हती। अखेर तो क्षण आला। संशयाची खात्री होताच पोलिसांनी एका क्षणाचाही विलंब न करता झडप घातली। अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकही काही काळ गोंधळून गेले। काही क्षणांपूर्वी सगळं काही अगदी सामान्य वाटत असताना अचानक पोलिसांनी केलेल्या हालचालींमुळे मोठी गर्दी जमा झाली। नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी लोक थांबू लागले। पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची तपासणी सुरू करण्यात आली। त्याच्याकडे असलेल्या वस्तूंची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर अनेकांच्या संशयाचं उत्तर मिळू लागलं। हा प्रकार साधा नसल्याचं स्पष्ट होत होतं। परिसरात उपस्थित असलेले लोकही आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले। त्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। घटनास्थळी पंचनामा करण्यात आला, जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची नोंद घेण्यात आली। त्याचबरोबर या प्रकरणामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का याचाही शोध सुरू करण्यात आला। कारण अशा प्रकारांमध्ये अनेकदा एकट्या व्यक्तीपेक्षा मोठं जाळं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेनंतर निगडी परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जाऊ लागली। भर रस्त्यात अशा प्रकारच्या हालचाली सुरू असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। विशेषतः तरुण पिढी अशा गोष्टींच्या विळख्यात अडकू नये यासाठी कठोर कारवाईची मागणीही होऊ लागली। पोलिसांनी पुढील तपासात या प्रकरणाशी संबंधित आणखी धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली आहे। संबंधित व्यक्तीकडे जप्त करण्यात आलेला माल कुठून आला, तो कोणाला विकला जात होता, त्यामागे आणखी कुणाचा हात आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता तपासातून समोर येणार आहेत। त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एवढा वेळ नेमका हा प्रकार काय सुरू होता, पोलिसांनी एवढी गुप्त कारवाई का केली आणि शेवटी त्यांच्या हाती काय लागलं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता स्पष्ट झाली आहेत। निगडी परिसरातील मुख्य रस्त्यावर उघडपणे गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून कारवाई केली आणि एका व्यक्तीला रंगेहात ताब्यात घेतलं। त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता या प्रकरणामागे आणखी कोणाचं जाळं आहे का याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत। ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की आपल्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने पाहणं किती महत्त्वाचं आहे। एखादी संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। अशावेळी नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची वेळेवर केलेली कारवाई यामुळे समाजात अशा बेकायदेशीर प्रकारांना आळा घालणं शक्य होतं।